लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मधू आता झोपडपट्टीमध्ये राहायला गेलेली आहे आणि तिकडे तिला खूप मोठ्या प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. मधू डायरेक्ट पाण्याच्या नळावर जाते आणि समोर जाऊन सर्वात अगोदर स्वतःची घागर लावते. तेव्हा तिथल्या बायका तिला सुट्टी देत नाहीत. त्या तिच्याशी भांडण करायला सुरुवात करतात. तेव्हा मधू त्यांच्या अंगावर जाते, पण त्या बायका देखील काही कमी नसतात. त्या सर्व महिलांनी तिचा चांगला समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा तेथे सिंधू येते आणि मधूला सांगते की जर जर का पाणी पाहिजे असेल ना, तर त्यासाठी इथं लवकर उठावं लागतं. लवकर उठायचं आणि सर्वात अगोदर घागर लावायची, तेव्हाच पाणी मिळत असतं. बाकीच्या सर्व महिला देखील तिला तेच सांगतात, अगोदर पाठीमागं हो, तू काय महाराणी लागून गेलेली नाही आहेस अगोदर उशिरा येऊन अगोदर पाणी घ्यायला. तेव्हा सिंधू तिला समजावून सांगते की इथं असाच नियम असतो. जोपर्यंत मधूचा नंबर येतो तोपर्यंत पाणी संपून गेलेलं असतं आणि मधूला कसलंही पाणी मिळत नाही. सिंधू तेथेच थांबून तिची चाललेली सगळी काही गंमत पाहत असते. सिंधूला सर्व काही पाहून मजा वाटत असते. आजपर्यंत ऐशोआरामात राहणाऱ्या मधूवर वाईट दिवस आलेले तिला पाहायला मिळत असतात. तेव्हा मधू चिडते आणि जाताना सिंधूला म्हणते, हे सगळं काही तुझ्यामुळंच होत आहे. जाणाऱ्या मधूच्या पायात पाय घालून तिने तिला खाली पाडलेलं असतं. स्वतःची घागर घेऊन मधू आता खाली पडलेली असते आणि तिच्या समोर जाऊन सिंधू तिला सांगते की ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला ज्या त्या ठिकाणी नेत असतं. हे तुझं कर्म आहे आणि म्हणून तू आज इथं पोचलेले आहेस. आता तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे आणि तुझ्या एका एका पापाची शिक्षा तुला आता मिळणार आहे. त्यामुळं तुझं कर्म जे आहे ना, तेच तुझ्यावर घडत आहे, असं म्हणून सिंधूने तिचा चांगलाच समाचार घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.